मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम प्रतिमाला आता घरी घेऊन आलेली असते. मग ती तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते, माझं घर छोटंसं आहे, मी एकटीच या घरात राहते. आता तुम्ही आलात ना, आपण दोघी आता खूप गप्पा मारूयात. मला ना माणसात राहिल्यासारखं वाटतं. तेव्हा प्रतिमाला देखील आता आनंद होतो. पुढे आता कुसुम विचारते, ताई तुमचं नाव काय आहे? कारण मागच्या वेळी मी माझ्या बहिणीच्या टेन्शनमध्ये होते ना, म्हणूनच मला काही समजलं नाही, म्हणजेच तुम्हाला काही विचारताच आलं नाही. तेव्हा आता तुमची बहीण कशी आहे? आता इशारा करून प्रतिमा विचारते. तेव्हा माझी बहीण चांगली आहे, अगदी खडखडीत देवाच्या कृपेने, असं कुसुम सांगते. प्रतिमाला देखील आनंद होतो. मग त्यानंतर कुसुम विचारते, तुमचं नाव काय? तेव्हा आता प्रतिमा तिला पेपर घ्यायला सांगते. पेपरमध्ये असलेल्या बातमीवरून ती कुसुमला अक्षरं सांगते, तर त्यावरून कविता नाव हे तिला समजतं. तर आता कविता ताई असं कुसुम तिला म्हणू लागते. तर आता कुसुम म्हणते, ताई तुमचा फराळ मला द्याल का जरा चाखायला? म्हणजे मी टेस्ट पाहते आणि माझे जे लोणच्या पापडवाले गिराईक आहेत ना, त्यांनाही सांगते, तुमचेही ग्राहक खूप वाढतील. आता प्रतिमा म्हणजेच कविता ही लगेच चकली कुसुमला देते. तेव्हा कुसुम आता ती खाऊन पाहते आणि लगेच तिला सायलीची एका क्षणात आठवण होते. ती आता कविताला सांगते, माझ्या बहिणीच्या हातची चव तुमच्या चकलीला आहे, मी लगेच तिला फोन करून सांगते. असं म्हणून ती आता सायलीला फोन करते. तेव्हा आता सायली जरा कामात व्यस्त असते, पण ती फोन उचलतेच आणि विचारते, काय झालं कुसुमताई? तेव्हा मी तिकडे येऊन जरा तमाशा घातला, म्हणून तुझी आजसासू तुला काही बोलली नाही ना? तशा त्या खूप गोड आहेत. तेव्हा सायली म्हणते, नाही ग, मी आता दिवाळीची साफसफाई करत होते, फराळ बनवायची घाई सुरू होती, पण नाही जमलं तुला फोन करायला. तेव्हा आता कुसुम म्हणते, तेव्हा कुसुम आता पुढे सांगू लागते, मी आत्ता चकली खाल्ली आणि त्याला तुझ्या हातची चव होती. सांग बरं कुणी बनवली असेल? सायली विचारू लागते, सांग ना कुणी बनवली होती ती चकली? तेव्हा कुसुम सांगू लागते, अगं जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होती, मी हॉस्पिटलमध्ये येत असताना त्या रिक्षाच्या समोर ज्या ताई आल्या होत्या ना, त्या ताईंनी चकली बनवली आहे. तेव्हा कोण आहेत त्या? असं आता सायली विचारू लागते. तेव्हा आहेत, त्यांचं असं कुणी नाही आहे, पण खरंच अगं खूप चांगले आहेत. मग आता निराधारांना आधार द्यायचं काम हे आपलं आहे ना, आपल्याला मधुभाऊंनी तसंच शिकवलंय, म्हणूनच मग मी त्यांना आपल्या घरी घेऊन आले. चालेल ना ग सायली? तेव्हा सायली म्हणते, हो चालेल. तेव्हा आता तू नाही तर त्या माझ्याबरोबर आहेत, मी त्यांच्याशी आता बोलू शकते, असं आता कुसुम म्हणते. पुढे सायली म्हणते, तू चांगलंच काम केलंय, पण मलाही त्यांच्याशी आता बोलायचंय. तू नवीन फोन घेतलाय ना, मग त्याचा काहीतरी उपयोग कर, मला व्हिडिओ कॉल कर. तेव्हा आता कुसुम म्हणते, हो चालेल चालेल. असं म्हणून ती आता कविताला म्हणजेच प्रतिमाला विचारते, ताई माझ्या बहिणीला तुमच्याबरोबर बोलायचंय, चालेल ना? तेव्हा ठीक आहे असं प्रतिमा म्हणते. तर आता कुसुम लगेच व्हिडिओ कॉल करते. आता कुसुम प्रतिमाला दाखवणार असते, तेवढ्यातच प्रतिमाच्या हातात असणारा तो चहाचा कप खाली पडतो आणि तिचा हात भाजतो. त्यामुळे आता कुसुम खूप घाबरते आणि म्हणते, अगं सायली तू फोन कट कर, अगं यांच्या हातातून चहा निसटला आणि त्यांच्या हाताला जरा भाजलंय. तेव्हा सायली म्हणते, त्या ठीक तर आहेत ना, त्यांना काही झालं तर नाही ना? असं म्हणून ती आता काळजी व्यक्त करते. तर प्रतिमाला तो आवाज जरा ओळखीचा वाटतो, म्हणून ती त्यासारखी फोनकडे पाहत राहते. तर कुसुम म्हणते, काय झालं तुम्हाला? अहो चला ना, आपल्याला हातावर पाणी मारायचंय. तेव्हा आता प्रतिमा तिकडे जाते. तर आता सायली इकडे मनातल्या मनात विचार करू लागते, असं नक्की कोण होत्या आणि त्यांच्यासाठी माझा जीव एवढा वरखाली का होतोय? मला असं पहिल्यांदाच होतोय. असं म्हणून सायली आता खूप काळजी व्यक्त करते. तर दुसरीकडे प्रिया ही घरी असते. तेवढ्यातच तेथे रविराज, नागराज, राकेश आणि सुमन हे सर्वजण येतात. समोर पाहतात तर प्रियाने चकली आणि करंजी असे 2 पदार्थ तेथे डब्यामध्ये भरून ठेवलेले असतात. त्यामध्ये तिने बिस्किटाचे पुडे ठेवलेले असतात. तेव्हा हे काय असं सर्वजण आश्चर्याने आता विचारू लागतात. तेव्हा ती म्हणते, बाबा अहो मला माहीत होतं की तुम्ही आल्या आल्या पहिल्यांदा मी काय फराळ बनवलाय ना ते पाहणार, म्हणून मी यामध्ये बिस्किट ठेवले आहेत. कारण राकेश आहे ना, तो सर्व फराळ हा फस्त करून टाकतो. पुन्हा फराळ बनवावा लागेल, दिवाळी ही अजून सुरू झाली नाही, दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला फराळ खायला देईल, तिथे
वर 2 जे डबे आहेत ना तेथे हे तो मी फराळ ठेवलाय. तेव्हा हे काय पण लहान मुलांसारखं असं रविराज तिला विचारतो. तेव्हा ती म्हणते बाबा समजून घ्या ना. तर आता सुमन देखील म्हणते की तन्वीचं बरोबर आहे, कारण गेल्या वर्षी मी फराळ जेव्हा बनवला होता तेव्हा राकेशने तो सर्व संपवला होता. झालं तू अशीच आयडिया केली. तेव्हा राकेश नागराज एकमेकांकडे पाहतात. रविराज आता तेथून गेल्यानंतर सुमन तन्वीला म्हणते तू चांगलं काम केलंय. तेव्हा आता ती तेथून गेल्यानंतर नागराज विचारतो नक्की काय केलंय ग तू, खरंच फराळ बनवलाय ना. तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला काय करायचंय असं म्हणून ती तो विषय टाळते. नागराज राकेशकडे रागात पाहते. तेव्हा तुला जे काही करायचं असेल ते कर, मला काहीही सांगू नको, जे करायचंय ते चांगलं कर असं म्हणून नागराज देखील तेथून जातो. तर दुसऱ्या दिवशी आता दिवाळी सण असल्यामुळे सुभेदारांकडील सर्वजण खूपच छान असे तयार झालेले असतात. सायली खूप मस्त अशी रांगोळी काढते. तेथे आता अर्जुन येतो आणि रांगोळी हातात घेतो. सायलीला मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण सायली आता त्याच्या हातावर फटका मारते आणि रांगोळी खराब होईल असं म्हणते. अर्जुन आता तिच्यावर हसत तेथून जातो. इकडे कल्पना ही तेथे पणत्या लावते आणि विमल तिला मदत करत असते. त्यानंतर घरात सर्वजण जातात, खूप खुश असतात. पूर्णाजी प्रत्येकाला आता फराळ भरवत असतात. तर आता सगळेजण पूर्णाजींचा एक एक करून आशीर्वाद घेतात. दुसरीकडे प्रतिमा आता चकल्या बनवत असते. तेव्हा कुसुम तिला मदत करते. तर इकडे पूर्णाजी ह्या अर्जुनला लाडू भरवतात. अर्जुन त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर त्या सायलीजवळ येतात. घरातील सगळेजण आता त्या दोघींकडे पाहतात. पूर्णाजी ह्या सायलीला फराळ भरवतायत की नाही याकडे सर्वांचं लक्ष असतं. आता कोणताही राग मनात न ठेवता पूर्णाजी पटकन सायलीला लाडू भरवतात. सायली त्यांचा आशीर्वाद घेते आणि खूपच खुश होते. दुसरीकडे प्रतिमा आणि कुसुम या दोघीही फराळ बनवत असतात. इकडे आता कल्पना उठते आणि सायलीला फराळ भरवते. तेव्हा सगळेजण त्या दोघींकडे पाहू लागतात. आता अर्जुन उठतो, सायलीजवळ जाऊन बसतो, लगेच तिला लाडू भरवतो. आता सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात. आता अर्जुन म्हणतो की मलाही भरव. सायली आता त्याला फराळ भरवते. दुसरीकडे प्रतिमाने आता बाहेर स्टॉल लावलेला असतो. स्टॉलवर प्रचंड गर्दी झालेली असते. घरगुती फराळ आता सर्वजण घेत असतात. तर आता तेथे प्रिया येते आणि समोर पाहते तर स्टॉलवर खूप गर्दी आहे. तेव्हा आता तिथे 2 माणसं बोलत असतात की हा फराळ खरंच खूप चविष्ट आणि घरगुती आहे. तेव्हा आता प्रिया लगेच गाडीतून खाली उतरते आणि मनातल्या मनात विचार करते मी सुद्धा हाच फराळ आता घरी घेऊन जाणार. तर आता फराळाच्या ठिकाणी खूपच गर्दी असल्यामुळे प्रियाचाही नाईलाज होतो. ती आता समोर असणाऱ्या ताईंना सांगते मला प्रत्येक फराळाची जे असेल त्याची 2-2 पाकिटं द्या. ताई म्हणतात तुम्हीच घ्या ना मग. त्या ताईंना प्रिया खोटं सांगते की माझी आजी खरंच खूप आजारी आहे, तुम्ही माझ्यासाठी हा फराळ घ्या ना, तुम्ही काहीही करा. तेव्हा आता ठीक आहे असं त्या ताई म्हणतात आणि प्रत्येक फराळाची 2-2 पाकिटं घेऊन प्रियाकडे देतात. प्रिया त्यांच्याकडे पैसे देते आणि सुट्टे राहिलेले पैसे न घेता तशीच जाते. पण आता फराळ घेताना बरोबर कुसुम तिला पाहते आणि म्हणते ही प्रियाच होती. आता प्रिया ही तेथून गेल्यानंतर लगेच कुसुम तेथे येते आणि ती गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी इथेच आली होती का, तिने फराळ घेतला का असं ती विचारते. तेव्हा आता त्या ताई हो असं म्हणून त्यांनी अजिबात उरलेले पैसे सुद्धा घेतले नाही, त्या खूप घाईत होत्या असं म्हणते. तेव्हा बापाचा पैसा आलाय ना, तिने कुठे कष्टाने कमवला आहे, जाऊ द्यात, तिचा विषय घेऊच नका. कविता म्हणजेच प्रतिमा तिला इशारा करून विचारते तुमच्या ओळखीतली होती का. तेव्हा हो ओळखीतलीच होती असं म्हणून त्या तो विषय टाळतात. तर आता हा राहिलेला फराळ तुम्ही स्टेशनवर जाऊन विका, तोपर्यंत मी मोठ्या मार्केटमध्ये जाऊन लोणची पापड विकते आणि मग आपण संध्याकाळी दोघीही घरी भेटू असं आता कुसुम तिला सांगते. तेव्हा प्रतिमा ठीक आहे असं म्हणते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमा सुभेदारांच्या घरी येते. तिच्याकडे जी पिशवी असते त्यातून आता एक नाणं पडतं आणि ते सायलीने काढलेल्या रांगोळीवर जाऊन पडतं. तेव्हा आता सायलीला समजतं कुणीतरी आलं आहे. त्या रांगोळीवर नाणं पडलेलं ती पाहते आणि घरात घेऊन जाते आणि म्हणते कुणीतरी आलं होतं इथे. तेव्हा आता पूर्णाजींच्या पायाजवळ ते नाणं सायलीच्या हातातून पडतं. तेव्हा त्या म्हणतात की प्रतिमा आलीये. या गोष्टीचं सर्वांनाच आता आश्चर्य वाटतं. मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.